श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त राहा, स्वामी सेवा करत राहा. तर आज हनुमंताची प्रभावी अशी सेवा मी सांगणार आहे. तर आपल्याला कोर्ट कचेरी किंवा घरात एकोपा राहावा, घरातील जे आपले भाऊंचे भांडण होतात किंवा भावकीत भांडण होतात ते होणार नाही, घरात एकोपा राहावा यासाठी ही सेवा अत्यंत अशी प्रभावी आहे. तर ही सेवा आपल्याला दर शनिवारी किंवा आपले प्रश्न किती गंभीर किती मोठे आहेत यानुसार आपल्याला ही सेवा रोजसुद्धा तुम्ही करू शकता. आपलं जे दिंडोरी प्रणित मार्गातील नित्यसेवेचा ग्रंथ आहे त्यात हे हनुमंताचे प्रभावी असे मंत्र स्तोत्र सांगितलेले आहेत. त्या मंत्राचा आणि स्तोत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील कटकटी किंवा आहे ते प्रश्न सोडवू शकतात. सेवा ही आपल्याला शनिवारी करायची आहे. शनिवारी आपल्याला नित्यसेवेतील मारुती स्तोत्र, हनुमान वडवानळ स्तोत्र, हनुमान बिनसा स्तोत्र व लांगुलाश्र शत्रुंजय स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र हे अनेक प्रश्नांवर रामबाण असे उपयोगी आहेत. तर आपल्याला हनुमंताची सेवा कशी करायची ते सांगते. दर शनिवारी आपल्याला हनुमंताला ही सेवा आपल्याला सुरू करण्याच्या अगोदर मारुतीच्या जवळ आपल्याजवळ जे मारुतीचं मंदिर असेल त्या मंदिरात शनिवारी जाऊन आपल्याला हळद घालून बनवलेल्या गव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा करायचा आहे. तो दिवा आपल्याला मारुतीसमोर लावून संकल्प, कशासाठी तुम्ही सेवा करताहेत, किती दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात, तुम्ही ही सेवा 21 दिवस किंवा दर शनिवारी तुमचा प्रश्न असेल तशी ही सेवा तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही किती दिवस ही सेवा करणार आहेत हे मारुती रायाला सांगायचं आहे. तुमची काही चूक झालेली असेल तर त्याविषयी मारुती रायाकडे क्षमा याचना करायची आहे आणि मारुती रायाला प्रार्थना करायची आहे. तर मारुती रायाला अशी प्रार्थना करायची, हे मारुती राया, मी तुमची ही सेवा मी मारुती स्तोत्र 21 दिवस किंवा वनवांडळ स्तोत्र 21 दिवस, लांगुलाश्र शत्रुंजय स्तोत्र किंवा रामरक्षाचे 21 पाठ मी करणार आहे असं मारुती रायाला सांगायचं आहे. तुमचा प्रश्न काय आहे तो पण मारुती रायाला सांगायचा आहे आणि मग त्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा ही तुम्ही घरी करू शकता. फक्त शनिवारी तुम्हाला मारुती मंदिरात जाऊन तो कणकेचा दिवा लावून फक्त संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही शनिवारपासून रोज ही सेवा घरी करायची आहे. तुम्ही मारुती स्तोत्र वाचायचं आहे आणि रामरक्षा स्तोत्राचेही पाठ करायचे आहेत. जर तुम्हाला जमलं तर प्रत्येक शनिवारी हा दिवा लावायला काहीच हरकत नाही. त्याच्याने तुमचे प्रश्न लवकर मार्गी लागतील आणि मारुती राया हे चिरंजीवी देवता आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही विधिवत शास्त्रोक्त संकल्प सोडून जर ही मारुती रायाची सेवा केली तर तुम्हाला श्री हनुमंत तत्काळ पावतात व आपल्या हाकेस धावून येतात. हा अनुभव आहे. परमपूज्य गुरुमाऊली आपल्या हितगुजातून नेहमी सांगतात की जेवढी तुम्ही मारुती रायाची सेवा करशाल तेवढे तुमचे प्रश्न हे लवकर सुटतील. म्हणून ही सेवा जर तुम्हाला परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटणे, कोर्ट कचेरीच्या कामात यश, कर्ज निवारण, बाधा, खोटा आरोप येऊन आळ घेऊन तुरुंगवास झाला असेल किंवा घरात भाऊबंदकीचा त्रास, सतत वाद होत असतील, घरात एकोपा राहावा म्हणून व वादळे वारे थांबण्यासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी ही सेवा खूप खूप महत्त्वाची आहे. ह्या स्तोत्रांचे तुम्ही जर वारंवार पठण केले तर तुमचे बरेच प्रश्न हे मार्गी लागत असतात. म्हणून ही सेवा तुम्ही नक्की करावी. अत्यंत अशी प्रभावी श्री हनुमंतरायाची ही सेवा आहे आणि सेवा नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.